धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, पुण्यातील भीमाशंकर मंदिर पुरातन विभागातून गेल्या 2.5-3 महिन्यापासून सभापती महोदय भाविकांसाठी तो काम चालू असल्यामुळे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे. सभापती महोदय, एका प्रकारे ज्यावेळी भाविकांना बंद होत असताना पण आपल्याला सभापती होते माहिती आहे की महाशिवरात्री पण हा एक मोठा उत्सव असतो. पहिला प्रशासनाने सांगितलं की आम्ही फक्त महाशिवरात्रीसाठी काही वेळासाठी आम्ही उघडा ठेवू, पण नंतर त्यांनी निर्णय घेतला की खूप गर्दी होईल, सभा मंडपामध्ये पण जाता येणार नाही, कामकाज करता येणार, म्हणून तो निर्णय त्यांनी रद्द केला आणि तो बंद ठेवला. असं असताना पण सभापती महोदय माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा झाली, लोकप्रतिनिधींना तिकडे बोलवलं गेलं नाही, कुठच्याही लोकप्रतिनिधींनी आग्रह धरला नाही. तिकडे एक पायथ्याशी असलेले बाबाजी काळे आणि वरती असलेले दिलीप वळसे पाटील साहेब हे तिकडचे स्थानिक आमदार आहे. असं असताना पण देखील शासकीय पूजा झाली आणि म्हणून सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली सभापती महोदय. परंतु सभापती महोदय, आता असं कोण VIP लागून गेलेलं आहे की त्यांनी हेलिकॉप्टरने यायचं आणि हेलिकॉप्टर मध्ये येऊन दर्शन घेण्याचं काम सभापती महोदय करण्यात आलं. सभापती महोदय, निशिकांत दुबे यांनी VVIP ट्रीटमेंट म्हणजे हे काय सरकारचं जावं लागलंय का? म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जाऊ शकत नाही सभापती महोदय, तुम्ही जाऊ शकत नाही आणि हे ग्रहस्थाना तिकडे. आणि हा माणूस कोण आहे? हेनी जाने महाराष्ट्र द्वेष असणारा सभापती महोदय. हमारे अगर राज्य में आएंगे तो मराठियों को हम पटक पटक के मारेंगे असं बोलणाऱ्या व्यक्तीला VIP ट्रीटमेंट सभापती महोदय. सभापती महोदय, माझी अधिकची माहिती आहे की या जिल्हाधिकारी पण हे झारखंडचे असलेले बॅचचे होते. मग सभापती महोदय, एक तर ते फॉरेस्टची जमीन आहे, तुम्ही त्यांना लँडिंगला परमिशन कशी दिली? ती असताना पण देखील जिकडनं तुम्ही हेलिपॅड केलं ते हेलिपॅड वरून गाड्या कोणाच्या होत्या सभापती महोदय? तुम्ही सर्व बंद केलेले आहेत, पोलिसांनी बंद केलेले आहेत, तिकडे म्हणजे ग्रामस्थ पण जाऊ शकत नाही सभापती. असा सभापती महोदय, म्हणून सभापती महोदय हीच माहिती देतोय की कशा प्रकारे परवानगी दिलेली आहे सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय ही बाब गंभीर आहे सभापती महोदय की अशा प्रकारे जर एका खासदारांना जर VVIP या राज्यामध्ये दर्शन मिळत असेल तर या सर्वसामान्य जे विश्वास ठेवणारे आणि विशेषतः एक भाविक असणाऱ्या लोकांवरती हा एका प्रकारे अन्याय सभापती महोदय. म्हणून शासनाने या संबंधित लगेच तातडीने कारवाई संबंधित अधिकाऱ्याला केलं पाहिजे, जिल्हा अधिकाऱ्यांना पण जाब विचारला पाहिजे आणि सभापती महोदय निवेदन केलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे. अभ्यंकर सभापती महोदय, तुमचं ठरलंच नाही सभापती महोदय, सन्मान्य सदस्य, मी त्यांच्याकडे बघितलं परंतु त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. सभापती महोदय, भुजबळ साहेबांच्या वतीनंच बोलतो. भुजबळ साहेब जे अशा छोट्या गोष्टीसाठी त्यांना त्रास देऊ नका, मी बोलतो ना. सन्मान्य सदस्य सचिन भाऊनी ज्या या ठिकाणी भूमिका मांडल्या, सचिन भाऊ आता ऐका ना, तुम्ही प्रश्न मांडताना ऐकतच नाही. तर ती भूमिका कुणी घेतली, कशासाठी घेतली याची नक्की चौकशी केली जाईल, त्याचा खुलासा देखील मागवला जाईल. परंतु पहिलं जे वाक्य बोलले की कोण व्यक्ती त्यांनी मराठी माणसाला पटक पटक कर, त्याचं समर्थन आम्ही केलं नाही. आमच्या पक्षातला असू दे, दुसऱ्या पक्षातला असू दे किंवा तिसऱ्या पक्षातला असू दे, जो मराठी माणसाच्या विरोधामध्ये बोलतो त्याचा विरोध आम्ही करतो आणि नुसता विरोध नाही तर अशा पद्धतीची भूमिका घेणाऱ्यांचा निषेध देखील आम्ही करतो. नाही, दोन गोष्टी आहेत भाऊ. VIP ट्रीटमेंटच्या बाबतीतला खुलासा केला जाईल, त्याचं निवेदन केलं जाईल, पण त्याच्या अगोदरचा मुद्दा तुम्ही राजकीय जो बोलला त्याचं उत्तर मी दिलं की त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. ऐका ना, मी सांगितलं ना त्याच्यावर त्याचं आम्ही समर्थन, प्रवीणजी केलंय का समर्थन? सभापती महोदय, त्याचं समर्थन आम्ही केलेलं नाही. मराठी माणसाच्या विरोधात बोलणाऱ्याच्या विरोधात आम्ही काम करणारे लोक आहोत, त्याच्यामुळे आम्ही त्याचं समर्थन केलेलं नाही. उगाच चुकीचं रेकॉर्डवर घेऊ नये. प्रवीण दरेकर सभापती